नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज अमरावतीतून मुलींच्या लग्नाची सर्वात मोठी खुशखबर. महाराष्ट्रातला सर्वात मोठा युवक-युवती परिचय महामेळावा. यंदा 2000हून अधिक मुली-मुलांची नोंदणी पूर्ण. रविवार 7 डिसेंबर 2025 सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. ठिकाण संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या 10 वर्षाच्या सामाजिक कार्याचा दशक महोत्सव. याच निमित्ताने भव्य परिचय मेळावा आणि पुस्तकीचे विशेष विमोचन. कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे, उद्घाटक माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, स्वागत अध्यक्ष खासदार बळवंतराव वानखडे, आमदार सुलभाताई खोडके, विशेष उपस्थिती माजी खासदार नवनीत राणा, आमदार उमेश यावलकर आणि अमरावतीचे दिग्गज मान्यवर स्टेजवर निवडक जोडपी परिचय देतील. त्यांना संस्थेतर्फे विवाह बंधन पुस्तक मोफत मिळणार, स्वतंत्र नोंदणी कक्ष, फोटो व्हिडिओ, पालकांसाठी भेटी गाठी सगळ्या सोयी. गेल्या 10 वर्षात हजारो लग्न जुळवणारे या संस्थेला आज अमरावतीचा अभिमान वाटतो. मुलींचं लग्न, मुलींचं सुख हा आमचा लढा आहे आणि आज तो विजयाकडे वाटचाल करतोय. रविवारी सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहात हजर राहा. आपल्या मुलीचं मुलाचं लग्न ठरवा. 7 डिसेंबर आणि आपल्या मार्फत आमच्या समाज बांधवांना 7 डिसेंबरच्या कार्यक्रमाला निमंत्रित करतो. कारण कार्यक्रम खूप मोठ्या घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाला अनिलजी बोंडे, बळवंतराव वानखडे, नवनीतजी राणा, श्रीकांतजी भारतीय, संजयराव खोडके, सुलभाताई खोडके, उमेशराव यावलकर ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे. आणि या ठिकाणी सांगताना आमचे उद्दिष्ट हे एकच नाही की फक्त मेळावा घेणे. पत्रिकेच्या मागच्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर आमचं उद्दिष्ट तुम्हाला लक्षात येईल की 7.5 करोड रुपयाची बिल्डिंग आपल्याला उभी करायची आहे. त्यामध्ये भरपूर लोकांचे आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यात यांनी सांगितलं प्रधान साहेबांनी आपले सुलभाताई खोडकेंचा निधी आला आहे, नवनीतजी नारायणचा आला आहे, बळवंतराव वानखडेंचा येणार आहे. आणि हे सर्वात मोठं आमचं उद्दिष्ट आहे. त्यामध्ये सर्व गरीब भूतपूर्व मुलांना तिथे शिक्षण घेता येईल, तिथे राहण्याची सोय होईल, असं सर्व या याच्यात आहेच. पत्रिका तुमच्यासोबत दिलेलीच आहे. आणि मी आपणालाही 7 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांनाही आपल्या मार्फत उपस्थित राहण्याची विनंती करतो. अशा घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.